साडी कशी तयार केली हे पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच. नमस्कार, मी प्रियंका नरळे. सो माझं एक बुटीक आहे आणि मी एक हाऊसवाईफ आहे प्लस एक फॅशन डिझायनर पण आहे. आणि खूप सारे प्रश्न तुम्हाला की तुमचा मुलगा किती, तुमच्या मुलाचं वय किती आहे, तर तुम्हीच गेस करा. कारण तो आता 7वीमध्ये आहे, तर तुम्हाला लक्षात येईल त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे, पण तो 7वीला आहे, त्याच्या हिशोबावर तुम्हाला आलं लक्षात असेल. आणि माझी मुलगी जी आहे ती 5वीला आहे. सो माझे मिस्टर कुठे असतात, तर माझे मिस्टर आमच्या स्वतःचा ट्रान्सपोर्ट लाईनचा बिझनेस आहे, त्यामुळं ते थोडेसे बाहेर आणि घरी असे त्यांचं म्हणजे दोन्हीकडे काम सुरू असतं. आणि तुमचं शॉप कुठे आहे? सो माझं शॉप जे आहे सांगली विश्रामबाग स्फूर्ती चौकामध्ये आहे. आणि माझ्याकडे ब्लाऊज, ड्रेस, मेहंदी, फॅब्रिक फ्रेंड, साडी गोंडे, रांगोळी, असे खूप सारे ज्वेलरी मेकिंग, असे खूप सारे क्लासेस मी घेते. आणि अजून एक, तुम्ही कसं स्टार्टअप केलं, तर मी घरापासूनच सुरुवात केली होती. परत घरामध्ये थोडेसे प्रॉब्लेम आले, म्हणजे मी अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहते, त्यामुळे तिथं खूप सारे प्रॉब्लेम आले. त्यानंतर मी शॉप केलं. आता तुमचा अजून एक प्रश्न की साडी तुम्ही कशी डिझाईन केली, तर त्याचा डिटेल्समध्ये मी व्हिडिओ जो आहे तो माझ्या रॉयल रिच कोचिंग क्लासेस यूट्यूब ब्लॉगवरती मी टाकते आहे. लवकरात लवकर पूर्ण डिटेल्समध्ये टाकणार आहे. ज्यांनी फॉलो केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा. सॉरी, फॉलो तर इंस्टाग्रामला असतं ना. ओके, सबस्क्राईब करा, बेलायकनही दाबा, कारण खूप नवीन नवीन क्रिएटिव्हिटी मी दाखवणार आहे. आणि मी पूर्णपणे ही साडी बेलपत्र बनवलेली आहे, थोडक्यात माहिती देते. आणि ह्या सगळ्या स्टुडंटनी थोडा भाग घेतलेला आहे, कारण त्यांना रील्समध्ये यायचं होतं, किंवा ही जी साडी आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं पण एक म्हणजे काय असते, स्वतःचा पण एक भाग असावा असं त्यांची इच्छा होती. आणि त्या सर्वांनी खूप छान केलं आणि आमच्या क्लासमध्ये एक नंबरचं हसत खेळत वातावरण असते. सो असं आमचं त्या दिवशी पूर्ण दिवस गेला. त्यानंतर संध्याकाळी मी जे माझी साडी जी होते क्लास संपल्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन हे संपल्यानंतर घेतली होती प्रिंट करायला, आणि अर्धी साडी करून झाली होते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की ही साडी कशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे, आणि स्लीव्जला पण मी कसं करणार आहे तेही सांगते. तर तुम्हाला माझे ब्लॉग बघायला कसे वाटत आहेत खरंच कमेंट करून सांगा. 1-2 गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे वाईट कमेंट त्याचा तर मला थोडासा प्रभाव पडतोच, पण चांगल्या गोष्टीने अजून छान गोष्टी होत आहेत. आणि कसं वेळ मिळत नाही तरी पण मी छोट्या छोट्या क्लिप्स घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते, कारण तुम्हाला बघायला फार आवडते. पण काय लोक मला नाही कमेंट करत, तेवढे लाईक्सच टाकतात. पण कमेंट मला फार वाचायला आवडतात, आणि मी वेळेत वेळ काढून मी अर्धा तास तरी कमेंट वाचत असते सर्वांच्या. सो पटापट DM करण्यापेक्षा कमेंट करा. DM गेला की खालीच जातो, कारण खूप सारे इन्क्वायरीज असतात क्लासेससाठी, त्यामुळं ते DM वाचता येत नाही. त्यामुळं कमेंट वाचत जावा, कमेंटवरती माझं जास्त लक्ष असतं. आणि पदर वगैरे खरंच खूप सुंदर केलेलं आहे. आता उद्याचा ब्लॉग डायरेक्ट शनिवारचा असेल, तर भेटूया. बाय.